श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी विचार वर्तणूक भाग 4. श्री स्वामी समर्थ महाराजांचे वर्तणुकीवरील विचार. वर्तणुकीत साधेपणा ठेवा, कारण अहंकार माणसाला लहान करतो. माणूस जेवढे आपले जीवन साधेपणाने जगतो तेवढा तो माणूस मोठा ठरतो. जेव्हा माणसाच्या वागण्यामध्ये, स्वभावामध्ये अहंकार, गर्व अशा गोष्टी येतात, तेव्हा या गोष्टी माणसाला लहान करतात. त्यामुळे आपली वर्तणूक अत्यंत साधी आणि सरळ असायला हवी. तीच गोष्ट आपणाला मोठी बनवते. दुसऱ्यावर दोष देण्यापेक्षा स्वतःची वर्तणूक सुधारावी. आपण नेहमी इतरांना दोष देत असेल तर आपल्या वर्तणुकीमध्ये काहीतरी दोष आहे हे आपल्या लक्षात यायला हवं. त्यामुळे दुसऱ्यांवर दोष देण्यापेक्षा स्वतःची वर्तणूक, स्वतःची वागणूक सुधारावी. म्हणजे सर्व गोष्टी अगदी सहजपणे सुटतील आणि आपणाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. कोणाशीही रागाने नव्हे तर प्रेमाने बोला. आपण इतरांना बोलताना नेहमी प्रेमाने बोलायला हवे. आपण इतरांना बोलताना मनामध्ये राग ठेवायला नको. आपण इतरांशी बोलताना रागाने बोलायला नको. त्यामुळे आपले मन शांत राहते व आपल्या मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांती मिळते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कोणाशीही बोलताना नेहमी प्रेमानेच बोलावे. ज्याची वर्तणूक गोड त्याचं आयुष्य सुखी. जो व्यक्ती इतरांसोबत वागताना अतिशय चांगल्या पद्धतीने वागतो, त्याच पद्धतीने इतर लोकही त्याच्यासोबत वागतात. म्हणजे त्याचा द्वेष कोणीही करत नाही. म्हणून ज्याची वर्तणूक गोड त्याचं आयुष्य सुखी होतं. वाईट वागणं म्हणजे आपल्या चांगुलपणावर काळा डाग. आपण आत्तापर्यंत सर्व गोष्टी चांगल्या केलेल्या असतात, पण आपण वाईट वागायला सुरुवात केली तर पाठीमागे केलेल्या सर्व चांगल्या गोष्टी हे लोक विसरून जातात आणि आपल्या चांगुलपणावर संशय घ्यायला लागतात. म्हणून वाईट वागणं म्हणजे आपल्या चांगुलपणावर काळा डागच ठरतो. वर्तणुकीत श्रद्धा आणि विवेक दोन्ही हवे. आपण जी वर्तणूक करतो, ज्या पद्धतीने वागतो, त्या वर्तणुकीवर, त्या वागणुकीवर आपण श्रद्धा ठेवायला हवी आणि आपले वागणे हे योग्य आहे की नाही हे देखील आपणाला कळायला हवे. ज्या ठिकाणी आपणाला वाटते आपण चुकीचं वागतो, त्यावेळी आपण आपले वर्तन बदलायला हवे. तेव्हाच आपली वर्तणूक ही चांगली ठरते. दुसऱ्यांचं भलं पाहण्यातच मनःशांती आहे. ज्या माणसाला किंवा ज्या व्यक्तीला इतरांचं चांगलं झालं की आनंद वाटतो, त्या माणसाला मनःशांती मिळते. त्याचं मन एकदम शांत राहतं. पण जो माणूस दुसऱ्याच्या चांगलं झाल्याने सुखी राहत नाही, समाधानी राहत नाही, त्याचं मन कधीही शांत नसतं. कारण त्याला इतराची प्रगती पाहवत नाही. जो व्यक्ती अशा पद्धतीने वागतो त्याचं मन कधीही शांत राहत नाही. म्हणून दुसऱ्याच्या सुखात स्वतःचा आनंद माना. तुम्हाला मनःशांती लाभल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच दुसऱ्याचं भलं पाहण्यातच मनःशांती आहे. त्यामुळे सर्वांचं चांगलं व्हावं अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करायला हवी. स्वार्थी वर्तणूक नेहमी दुःखाचं कारण ठरते. स्वार्थ हे दुःखाचे मूळ आहे. स्वार्थी वर्तणूक नेहमी दुःखाचं कारण ठरते. ज्या ठिकाणी स्वार्थ येतो त्या ठिकाणी अपेक्षा वाढतात आणि अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की आपणाला दुःख होतं, आपणाला वाईट वाटतं. त्यामुळे स्वार्थी वर्तणूक नेहमीच दुःखाचं कारण ठरतं. यासाठी निस्वार्थपणे आपण आपली वर्तणूक ठेवायला हवी. आपली वर्तणूक अशी ठेवा की दुसऱ्याला त्यातून प्रेरणा मिळावी. आपण आपले वागणे इतके आदर्शवत बनवायला हवे की इतरांनी त्यातून काहीतरी बोध घ्यायला हवा. त्यांना त्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी. आपल्यासारखे इतरांनीही वागावे. आपण आपली वर्तणूक ही चांगलीच ठेवायला हवी. वागण्यात कणव असावी.
कठोरतेने नव्हे तर प्रेमाने वागा. कोणत्याही प्राणीमात्राशी वागताना आपण नेहमी प्रेमाने वागायला हवे. आपण इतरांवर दया दाखवायला हवी. आपण इतरांसोबत कठोर न वागता अतिशय प्रेमाने वागायला हवे. जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो त्याची वर्तणूक नेहमी योग्य राहते. ज्या व्यक्तीचे स्वतःवर पूर्णपणे नियंत्रण आहे तो वागताना कधीही चुकत नाही. त्याच्याकडून अयोग्य कृत्य कधीही घडत नाही. तो इतरांशी चांगलेच वागतो. त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे. वर्तणुकीत सात्विकता असेल तर आयुष्य तेजस्वी होतं. ज्या व्यक्तीची वर्तणूक सात्विक, शुद्ध आणि चांगली असते त्या व्यक्तीचं मन हे नेहमी चांगल्या विचारांनी भरलेलं असतं. त्याचं मन पवित्र असतं. त्याच्या अवतीभोवती चांगल्या गोष्टी असतात आणि या चांगल्या गोष्टीने त्याचं आयुष्य हे तेजस्वीच होतं. दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात वेळ घालवू नका, स्वतःला सुधारा. इतरांच्या चुका शोधत बसण्यात आपला वेळ विनाकारण वाया जातो. त्यापेक्षा आपल्यामध्ये ज्या गोष्टी कमी आहेत त्या गोष्टी शोधा आणि त्या गोष्टी सुधारा, म्हणजे आपली प्रगती होईल. स्वतः सुधारलं की जग आपोआप सुधारते. त्यामुळे इतरांच्या चुका शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला सुधारलेलं कधीही चांगलं. वर्तन हेच मनाचं आरसपण असतं. म्हणजे आपण ज्या पद्धतीने वागतो तेच भाव आपल्या मनात असतात. आपल्या मनातील भाव आपल्या वर्तनातून स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे आपण आपल्या मनामध्ये प्रेम, आपुलकी, दया अशा प्रकारचे भाव ठेवायला हवे. म्हणजे आपले वर्तनही त्याच पद्धतीने घडेल आणि इतरांना ते आवडेल. वाईटाला वाईटाने नाही तर चांगुलपणाने उत्तर द्या. एखादा मनुष्य आपल्यासोबत वाईट वागत असेल तर आपण त्याच्याशी चांगलंच वागायला हवं. तो वाईट वागतो म्हणून आपण त्याच्यासोबत वाईट वागायचं नाही. चांगल्या गोष्टी करणं म्हणजे पुण्य पदरात पाडून घेणं. आपण जितक्या गोष्टी चांगल्या करतो तितके पुण्य जमा होतं आणि त्याचं फळ आपणाला नक्की मिळतं. तो वाईट वागतो म्हणून आपणही त्याच्याबरोबर वाईट वागायचं नाही. म्हणजे आपण वाईट गोष्टीला चांगल्या पद्धतीने चांगुलपणाने उत्तर द्यायला हवं. वर्तणुकीतूनच संस्कार दिसतात. वाणी आणि कृती एकसारखी ठेवा. आपण इतरांशी चांगले वागत असेल तर आपणावर झालेले संस्कार हे चांगले आहेत आणि आपण इतरांशी वाईट वागत असू तर आपणावर झालेले संस्कार वाईट आहेत असं सहज म्हटलं जातं. वाणी आणि कृती ही एकसारखी असली पाहिजे. म्हणजे आपण जे बोलतो त्याच पद्धतीची आपली वागणूक असायला हवी. दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणं हीच खरी वर्तणूक. जो खरंच गरजवंत आहे अशा व्यक्तीला आपण मदत करायला हवी. आपल्या वर्तणुकीतून इतरांना सहकार्य व्हायला हवे. आपली वागणूक इतरांना मदतीची ठरायला हवी. तीच खरी वर्तणूक होय. ज्याचं वर्तन स्वच्छ त्याचं मन शांत. ज्या व्यक्तीचं वर्तन स्वच्छ, सहज आणि सात्विक असतं त्या व्यक्तीचं मन देखील शांत असतं. वर्तणुकीत विनय असेल तर देव नेहमी जवळ राहतो. ज्या व्यक्तीची वर्तणूक, ज्या व्यक्तीची वागणूक नम्र, विनयशील, प्रामाणिक आणि खरी असते अशा व्यक्तीच्या जवळ देव नेहमी राहतो. सद्वर्तन हेच खऱ्या शिक्षणाचं लक्षण आहे. शिक्षण म्हणजे वर्तनात परिवर्तन. पण हे परिवर्तन शुद्ध असायला हवं, प्रामाणिक असायला हवं, सात्विक असायला हवं. म्हणजे खरं शिक्षण तेच जे व्यक्तीला चांगला माणूस घडवतं. श्री स्वामी समर्थ.